वारकरी संप्रदायाच्या पवित्र उपासनेवर ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या पारायणावर नितांत ज्यांची श्रद्धा होती, जे निष्ठावंत वारकरी होते, जन्मभर ज्ञानोबाराय तुकोबाराय पंढरीनाथाची वारी ज्यांनी केली, वारी करता करता देह विठ्ठली अर्पिला, जगदोद्धारा लागी धरिला अवतार. संतांचं अवतार कार्य हे जगाच्या उद्धाराकरता असतं. त्या उद्धाराच्या अवतार कार्यामध्ये उपासनेला कधी संत महात्मे दुय्यम स्थान देत नाही. जगदोद्धारा करता आलो ना तरी जगदोद्धाराचं माध्यम साधत असताना आपली उपासना बंद पडू नये. तसं सकाराम महाराजांनी भोळेआळशी अज्ञानी यांचा लढा पुरविला, गुणदोष न पाहता दासा पायठाव दिदला, आरती सखारामा भोळ्या भाविकाच्या आत्मा परमानंद मूर्ती धरी पदरी आम्हा, आरती सखारामा. काय केलं जेवो शेवट वारी करता 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 देह विठ्ठली अर्पिला, आरती सखारामा. जीवन समर्पित करायचं, जिथून आलो तिथपर्यंत जायचं. आपल्या आयुष्याचं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय आहे, भगवंताने आपल्याला जीवन दान दिलं असेल तर त्याच परमात्म्याची उपासना करता 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 हा देह ठेवायचा, असं ज्यांचा उद्देश असतो असं जीवन हे महापुरुषाचं जीवन असतं. आणि असे थोर महापुरुष संत ज्यांच्या कृपानुग्रहामुळे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत, ज्यांच्या 85व्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये मला कीर्तन करण्याचं मिळालेलं सद्भाग्य आहे, अशा संत श्रेष्ठ हरिबापूंच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. तुम्हाला मला प्रत्येकाला त्यांनी जसं जीवन जगलं त्या जीवनातला काहीसा भाग आपल्या आयुष्यात यावा म्हणून हा पुण्यतिथीचा महोत्सव आहे. त्यांच्याकडं का जायचं, त्यांचीच गुणानुवाद का करायची, त्यांचीच महती का गायची. ते जे जगले ते 8 दशक शिल्लक राहत आहे, निदान आपलं 2-3 दशक तरी शिल्लक राहावं. एवढा प्रसाद मिळवायचा असेल तर साधूकडे जावं लागतं. म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सगळ्या श्रोतृवर्गाच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. चांगला पर्वकाळ आहे द्वादशीचा. द्वादशीच्या पर्वकाळावर तुम्हा संत सज्जनांच्या सेवेचा माझ्या आयुष्यातला हा सुयोग आहे. ज्यांनी संतांच्या सेवेचा योग माझ्याकडे आणला, आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं, आपल्या जिल्ह्याचं भूषण आदरणीय भजन सम्राट श्रद्धेय मनोहरजी महाराज अवचार महाराजांच्या गोड संपर्कातनं ही सेवा माझ्याकडे आली. मला असं वाटतं वर्ष सहज झालं असेल महाराजांनी सेवा माझ्याकडे द्यायला. आणि वर्षापासूनच तसं तर 1-2-3 वर्ष झाली चालू होतं उत्सवात सेवा करायची, पण माझंच कुठंतरी पुण्य कमी पडलं का मला येता आलं नाही. पण यावर्षी मला सेवा करण्याचं सद्भाग्य मिळतंय. मी महाराजांना वंदन करतो. महाराष्ट्रातले भजन सम्राट, संगीत अलंकार, अगदी वारकरी संप्रदायातले थोर रत्न कीर्तनाला उपस्थित आहे. गोड ज्यांनी कीर्तनाची आरंभी चाल गायली असे श्रद्धेय श्री पंढरीनाथ महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांचं नावच पंढरीनाथ आहे की नाही. किती देव आहे कीर्तनाला बघा ना. पंढरीनाथ आहेत, श्री गणेश आहे, श्री शंकर आहे की नाही, इकडून नवनाथ आहे, अजून काय पाहिजे बाबा, सगळेच आहे की नाही. आणि आपल्या सगळ्यांप्रती मनापासून धन्यवाद आहे. संगीत अलंकार गणेशजी महाराज जटाळे आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक अबालवृद्धांनी ज्यांना जास्तीत जास्त जी टॉकीजला पाहिलं असे आदरणीय शंकर महाराज इंगोले आहेत. आदरणीय बंधू नवनाथजी महाराज लोहगावकर आहेत. आपल्या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद. बाबा शेषराव बाबा भजन साथीला उपस्थित आहे, आशीर्वाद द्यायलाच बाबा उपस्थित आहे. मृदंग साथीला ज्यांच्याकडं बघून अनेक मृदंग वादक या राज्यात तयार झाले, अशा महाराष्ट्रातलं विदर्भ प्रांतातलं पखावज या क्षेत्रातलं आदरानं स्वीकारलं जाणारं नाव, मृदंगातला विदर्भाचा राजा म्हणूनच आम्ही ज्यांच्याकडे बघतो असे आदरणीय मंगेजी महाराज जाधव आहेत. महाराजांचेच विद्यार्थी आहेत. पांडुरंग महाराज, आदरणीय पांडुरंग महाराज आहेत. या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद, प्रणाम. समोर बसलेले अनेक कीर्तनकार आहेत, रामायणाचार्य, भागवताचार्य, ज्यांच्या गोडवाणीतून आपण कथा ऐकत आहात असे आदरणीय गंगाधरजी महाराज मुंडे आहेत. उपस्थित भरपूर महाराज मंडळी. काही नावं माझ्या जिभेवर आहे, फक्त ओठावर नाही, पण आपल्या सगळ्यांप्रती मात्र माझ्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे. उपस्थित सगळे श्रोतृवर्गाच्या चरणी प्रणाम करतो. आणि मला असं वाटतं इथं हरिबापूंच्या नावामध्ये सगळी नावं आली असे गृहीत धरूया आणि सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल विठ्ठल
कीर्तनाचं सौजन्य आहे ते श्री शंकर प्रकाश इडोळे, गट सचिव वेडोरखेड्याचे श्री जगन्नाथ बबन अवचार, रोजगार सेवक आहेत बापूनगर कोठेचे. अगदी दोन्ही मंडळी चांगल्या विभागामध्ये काम करते की जिथं समाजाची सेवा करता येईल. रोजगार सेवकालाही काम करता येतं आणि गट सचिवालाही काम करता येतं. त्यांची कामं सुद्धा मी 10-10 मिनिट सांगू शकतो, पण मला तिकडे जायचं नाही. मी सांगू शकतो महाराज आहे की नाही. रोजगार हमीची मंडळी कीर्तनाला सौजन्य आहे म्हणजे मला आनंद आहे. ते कुठं बसले का इथं? तुम्हाला धन्यवाद आहे बरं का. वा, तुमच्या भागातले रोजगार सेवक कीर्तनाला दिसता नाही तर आमच्या भागात रोजगार सेवक रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही. मेलं झालं गाव, पण बट्ट्या बोळ झालं म्हणजे गावकऱ्यांचा. पण आनंद आहे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळी त्या सौजन्यदात्यांकरता वाजवा. कुठंही मंडपात बसायला जागा नाही, अगदी मंडपाच्या बाहेर मंडळी. म्हणजे इकडची सगळी मंडळी जर इकडच्या बाजूला महिलांनी कुठं जागा ठेवली. एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिणी पण खूप संख्येनं आल्या बुवा. 6वा हप्ता जमा झाला का तुमचा? मग त्यातला एक हप्ता इकडे येऊ द्या सप्ताला जरा, आहे की नाही. ते धरण उघडत जा हप्त्याचं. नाही तर काही लोकांचे पैसे म्हणजे एकदम गड्डीला रबर लागलं की जन्म ठेपच तिला, परत तिला पाहायचंच काम नाही. पण इथं दातृत्व भावनेने संपन्न असलेली मंडळी आहे. अगदी सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. ज्यांनी ज्यांनी पुष्पा 2 पाहिला ते सगळे भिंतीवर जाऊन बसले. तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. तिथंही बसा माझ्या बांधवांनो, पण मला आनंद आहे तुम्ही कीर्तनाला आहात याचा आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. जगद्गुरु तुकोबर यांच्या सगळ्यांच्या पाठातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. मला माहिती आहे पूर्ण अभंग जरी कदाचित कोणाच्या पाठ नसेल तरी पहिलं चरण मात्र सगळ्यांच्या पाठ आहे या अभंगाचं. इतकं सुंदर अभंग आहे. आयुष्यातलं भाग्य काय तुकोबर यांनी सांगावं. आपल्याला कुठं कळतो भाग्य काय? आपल्याला भाग्य या शब्दाचा परिचय, पण याला भाग्य म्हणतात हे सांगायला संतांना यावं लागतं आणि ते तुकोबर यांना यावं लागतं. तुका म्हणे भाग्य या नामे म्हणजे. त्याच्या स्पीकरच्या सोट बसा जरा, तो बंद पडतोय. पुन्हा बंद पडला तो. खोचा ती पिन असं. विठ्ठल विठ्ठल आपल्याला काय कळतं? जगामध्ये 2 प्रकारची माणसं राहतात. एक रत्नपारखी, ते संत आहे. तुका म्हणे मज कळते चाचणी. तुकोबर हे परिपक्व संत आहे. संतांना आपल्या जीवनाची प्रत्यक्ष चाचणी कळते. आपल्याकरता काय चांगलं आहे काय वाईट आहे हे कोणाला कळतं? संतांना कळतं. जगातल्या कोणत्या माणसाला तुम्हाला मला तर कळतच नाही. आपण गाजर पारखी महाराज. आपल्याला काय कळतो? फक्त आपल्याला कळतं हा एवढाच अहंकार शिल्लक आहे, जाणीवेचाच अहंकार आहे. वास्तविकता आपल्याला काही कळत नाही. तुकोबारे म्हटले तुम्हाला कळत नसलं तर आमच्याकडून ऐकून घ्या. मी तुम्हाला सांगतो तुमच्या भाग्याच्या उदयाचं ठिकाण कोणतं आहे. कीर्तनात बसलेल्या माणसाला भाग्याचं ठिकाण माहिती नसेल, पण भाग्य माहिती नाही असा माणूस माझ्या समोर बसलेला नाही. फक्त आपल्याला जे भाग्य माहिती आहे ते व्यावहारिक भाग्य आहे आणि तुकोबाऱ्यांना जे सांगायचंय ते पारमार्थिक भाग्य आहे. आपण लौकिक भाग्यात रमणारी माणसं आहोत आणि तुकोबारे अलौकिक भाग्याकडे तुम्हाला मला घेऊन जात आहे. काय भाग्य आहे? व्यवहारामध्ये माणूस भाग्यवान म्हणतोच. कोणाला म्हणतो? ज्याचं घर चांगलं आहे, ज्याचं धन चांगलं आहे, ज्याची बायको चांगली आहे, ज्याची मुलं चांगली आहेत. चांगली या शब्दाचा अर्थ दिसायला नाही, खरंच प्रपंचाकरता लागणाऱ्या गोष्टी तिच्याकडं आहेत. त्याला माणसं म्हणतात तुम्ही भाग्यवान आहे. ज्याला मान चांगला आहे. लोक म्हणतात आपल्याकडं माझ्याकडं प्रमाण भरपूर आहे पण मला वेळेत कीर्तन करायचं एकदम, त्यामुळं विस्ताराने या अभंगाचं थोडंसं चिंतन मांडता आलं पाहिजे म्हणून लक्ष देऊन ऐका. अन्न मान धन साधारणतः प्रारब्ध बलवान कोणाचं मानता व्यवहारामध्ये? ज्याचं अन्न चांगलं आहे, ज्याचं मान चांगलं आहे, ज्याचं धन चांगलं आहे. लोक म्हणतात त्याचं प्रारब्ध चांगलं आहे म्हणजे दैव चांगलं आहे, त्याचं बलवान आहे, बाबा भाग्यवान आहे. लोक म्हणतात नशिबवान आहे तो, भाग्यवान आहे. का? त्याचं धन चांगलं आहे, त्याचा मान चांगलं आहे, त्याचं अन्न चांगलं आहे. पण याला तुकोबारे भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. तुकोबारे म्हणे आम्ही धनाला भाग्य म्हणत नाही, आम्ही मानाला भाग्य म्हणत नाही, आम्ही बायकोला भाग्य मानत नाही, आम्ही मुलाला भाग्य मानत नाही.
नहि कर्मणः नहि प्रजयः नहि धनेन वः. श्रुती माता सुद्धा म्हणते आम्ही त्याला भाग्यवान म्हणत नाही. त्यागे न एके अमृतत्व मानुषू वक्तेबाबांच्या मुखातलं कायम बाहेर पडणार हे वाक्य आहे. आम्ही धनवानाला भाग्यवान म्हणत नाही. मग याचा अर्थ असं करायचा का हो कोठेकर की ज्याच्याकडे धन आहे तो अभागी आहे? तसं नाही. व्यवहारामधला तो भाग्यवानच आहे. व्यवहारात त्याचा भाग्योदय झालाय, त्याला धन मिळालं. कारण व्यवहारामध्ये भाग्य जरी धन नसलं तरी धनाला मिळवायला भाग्यच लागतं. महाराज अभागी माणसाला धन मिळत नाही. भाग्याची नि भडसे उद्यमाची नि मिसे संपत्ती आपैसे घर रिगे. व्यवहारिक भाग्य ज्याचं उदयाला आलं ती लक्ष्मी विचारत येते का हो त्या अमुक अमुक माणसाचं घर कुठे आहे हो. ज्याला विचारलं तो म्हणतो तुमचं नाव लक्ष्मीताई ना? हो या ना बापा आमच्या घरात, आम्ही खूप वाट पाहून राहिलो तुमची. ती म्हणते नाही मी आज त्यांच्या घरी जायला आली, माझ्या नवऱ्यानं मला जिथं पाठवलं तो भगवान परमात्मा मला जिथं पाठवतो तिथंच मी जाणार आहे, मी कुठेही जाणार नाही. व्यवहारिक भाग्य सुद्धा सहज सहकार्य करत नाही माणसाला. कधी कधी तुम्ही खूप चांगलं वागा खिसा रिकामाच राहतो, कधी कधी वाईट वागा तरी खिसा भरलेला राहतो. याचं गणित काय, सूत्र काय? आमच्या संस्थेचे एक प्रल्हाद महाराज जुने कीर्तनकार होऊन गेले, ज्यांचे दोन्ही पाय अपंग होते. त्यांनी एक गोड उदाहरण कायम कीर्तनात द्यावं या अभंगा करता. ते म्हटले व्यवहारिक भाग्य सुद्धा माणसाला तसं सहकार्य करत नाही. व्यवहारिक भाग्य कधी कधी चांगलं वागा आपल्याला हातभार लावत नाही, आपल्याला सहकार्य करत नाही. कधी कधी वाईट वागा तरी सहकार्य करत नाही, तरी सहकार्य करून जातं. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. दोन जवळचे मित्र, फारच चांगली मैत्री, एक ज्योतिषी आणि एक शेतकरी. 15 वर्षाची त्यांची मैत्री. कधी दोघांनी मैत्रीत व्यवहार आणला नाही, शक्यतो तो आणू नये. ज्यांनी ज्यांनी मैत्रीत व्यवहार आणला त्यांची मैत्री संपली, त्यांची दोस्ताना टिकला नाही. मैत्रीमध्ये व्यवहार आणू नये. किती काम पडलं कर्ज काढायचं, मित्राला पैसे मागू नये. दिले तर उपकाराची भाषा मैत्रीत येते आणि उपकाराच्या भाषेनं मैत्री संपून जाते. कोणाला मैत्रीमध्ये शक्यतो पैसे देऊ सुद्धा नाही आणि कोणाला मैत्रीमध्ये पैसे शक्यतो मागू सुद्धा नाही. या दोघांनी काटेकोर मैत्री सांभाळली. काटेकोर. कधी हात पसरला नाही एकमेकांपुढं, कधी आपलं सुखदुःख एकामेकाला दुःख सांगितलं नाही. सुख तरी वाटून घेतलं, दुःख सांगितलं नाही. पण त्याच्या इथपर्यंत आलं, विचारायला नापिकी झाली, दुष्काळ पडला, भाव राहिला नाही. तो शेतकरी एक दिवस त्या ज्योतिषाला म्हटला मी काही विचारलं नाही गड्या तुला आतापर्यंत, पण तू ज्योतिषी आहे, अनेक लोकांच्या आयुष्यातला तू भाग्योदय सांगितला, अरे माझा कधी सांगतो? जरा पहा माझं काय चाललंय, घरात अन्न नाही रे खायला, जरा पहा. असं दाखव हात. त्यानं हात दिला ज्योतिषाच्या हातात. तो म्हटला वा 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 सुरेश, लेका भाग्योदय तर आजच आहे तुझा. आजच? हो आजच तुझा दिवस आहे. काय सांगतोय तू? अरे तू चांगला वागला तरी तुझं भाग्य तुला सहकार्य करणार आहे, आणि तू वाईट वागला तरी तुझं भाग्य तुला सहकार्य करणार आहे. तो म्हणे चांगलं वागून तर भाग्य सगळेले सहकार्य करी, मी वाईट वागून पाहतो बरं आपल्याला सहकार्य करते का भाग्य? वाईट वागून पाहू? अरे म्हणे वाईट वाग, मी ज्योतिष सोडून देईल माझं जर तुला तुझ्या भाग्याने सहकार्य केलं नाही तर. त्या नगरीचा राजा होता, हा त्या राजाकडे गेला. मंत्रिमंडळ बसलेलं, राजा बसलेला. तिथं गेला, दनादन 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 पावलं झालं. 2 पायऱ्यावरती चढला. मंत्रिमंडळ पाहत आहे. 2 पायऱ्याच नाही, सिंहासनापर्यंत गेला. सिंहासनावर चढला. डावा पाय राजा जिथं बसलेला होता त्याच्या मांडीवर ठेवला, उजवा पाय त्याच्या खांद्यावर ठेवला आणि हाताची बाई मागे सारली. जितकी अंगात ताकद होती तितक्या ताकदीनिशी राजाच्या थोबाडीत हाणली. मरण तो राजा मंगेश बुवा. तुमच्या हातातलं वजन होतं का त्याच्या हातात? तो आपला सामान्य माणूस. राजाचं काम आहे मला तुम्ही एका रट्ट्यात राजा मारून टाकला, म्हणजे काय सांगायचं आता? जो हानली थोबाडीत, मारता बरोबर राजा सिंहासनावरून खाली आला 5-10 फूट. तो मुकुट निघाला आणि 20-25 फूट गाळबाळा लोळत गेला. ते बसलेले म्हणत लेका काय हानली यानं? हानली एकच, पण आवाज हा सारं सभागृह दानानं सोडलं. अरे हा आहे कोण?
कोणी तलवार काढ, कोणी भाला काढ, त्याला सगळे मारायला धावले त्याच्या अंगावर. एक जण म्हणे अबे त्याले नंतर मारा, अगोदर तो राजा आणा ना आपला, पान तो अजून बी खाली जाय ना, पण त्याला धरून आणा, बसवा सिंहासनावर. राजा उचलून आणला सिंहासनावर बसवला. एक जण तो मुकुट आणायला गेला, मुकुट उचलणार तेवढ्यात त्यानं मागे वळून आवाज दिला, अरे त्याला मारू नका रे, मारू नका त्याला, तो विद्वान आहे. त्यानं राजाला का मारलं हे आता माझ्या लक्षात आलं. आकारानं लहान पण प्रचंड विषारी नागिन त्या मुकुटात जाऊन बसली. यानं जर राजाच्या थोबाडीत आणलं नसतं तर आपला राजा मेलताच. ती नागिन झटकली, मुकुट आणला, राजाला घातला. राजा म्हणे जीवदान ती मला, अरे इकडे आणा त्याला, 1,00,000 सोन्याच्या मोहरा द्या. किती? 1,00,000. तो म्हणे लेका रोज याच्या पाया पडून कामात जातो, यानं कधी जीव घातलं नाही, पण याच्या थोबाडीत हाणून धार जर 1,00,000 सोन्याच्या मोहरा देऊन राहिला तर आपलं भाग्य आज खरंच जोरावर आहे. तो मित्राकडे आला, अरे म्हणे पा काय लेका ज्योतिष आहे तुझं, पर 1,00,000 सोन्याच्या मोहरा 80,000 रुपये भाव आहे सोन्याला आता, हे बघ 1,00,000 दिल्या, काय तुझं ज्योतिष आहे. तो म्हणे अरे तू इकडं का आला, म्हणे तुला सांगायला, अरे मला सांगायला येऊ नको, अजून बी दिवस झाला नाही, काय करणं असेल तर करून घे, आजचा दिवसच तुझा आहे. तो म्हणे पुरा दिवस, हो इकडे तिकडे हिंडू नको आता. तुमच्या भाषेत सांगितलं की तुम्हाला जरा जास्त रुचकर वाटतं ते, मला येतं ते. तो म्हणे राजा जर 1,00,000 सोन्याच्या मोहरा देते तर राणी 50,000. सध्या बाहेरच पैसे, राणी 50,000 मोहरा देईन आपले. तो राणीकडे गेला. राणी कुठे? तिथं 2 दास उभ्या. त्या म्हटल्या ते स्नानाला गेल्या. बोला बाहेर, मी आलोय सांगा. त्या बाय म्हटलं तू काय जहागीरदार आहेस का कुठला? अरे एक बाई स्नानाला गेली, मी आलो काय सांगा. थांब इथं. आता याला वाईटच वागायचं होतं भाग्याचा परिचय करून घ्यायला. त्यानं त्या दोन्ही बायांना हाताने बाजूला केलं आणि बाथरूम मध्ये गेला. सोपा आहे आता हे? किती वाईट काम आहे. म्हणजे पब्लिक मार खाण्याकरता जेवढ्या गुणांची आवश्यकता शरीरामध्ये असावी लागते, पब्लिक मार खायला गुणांची आवश्यकता लागते, तेवढे सगळे जण याच्याजवळ. आणि त्या बाथरूम मध्ये जाऊन या ना ती बाई बाहेर ओढली वा. त्या दाशांनी डोळे लावले, अर्ध वस्त्रातली ती नारी. पण जशी ती राणी बाहेर ओढली तसं बाथरूमचं छत वरून येऊन खाली पडलं, दान का. त्या बाया म्हणत बरं झालं, एकाच दिवसात राजा बी वाचवला, राणी वाचवली. पुन्हा दरबारात सुरुवातीच्या 10 मिनिटात बोर्ड दाखवलं की श्रोत्याला कळावं आपण काय सांगतोय, याला श्रोता म्हणतात. तुम्हाला धन्यवाद आहे. तुमचे तयारीचे कान आहे. 85 वर्ष लागले हे कान तयार व्हायला. माझ्या निम्म्यात सुद्धा निमित्त 85च्या अजून. श्रोता तयार पाहिजे. काही लोकांना तुम्ही विनोद सांगा ते 10 मिनिटांना असता. काही ना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बुवा. काय जन्म घेतात याच्या पोटी. कीर्तन म्हणजे काही काही ठिकाणी असं वाटते पोहेत नाही का इथून आता, काही समजत नाही त्या लोकांना. पण ते म्हणतात चालू द्या चालू द्या. अरे काय चालू देता, काय जीव घेता आमचा आता, चालू काय देतं नेमकं, तुला काही समजून राहिलं नाही. श्रोता श्रवणस्य विभेदेन फलभेदोंत्र संस्थिता. श्रवणाचे प्रकार सांगितले श्रीमद भागवतात. वृष श्रोता, हंस श्रोता, मीन श्रोता, चातक श्रोता, वृषभ श्रोता. वृष श्रोता आहे. काही उंटासारखे श्रोते, ते चांगलं खात नाही. उंट चांगल्या झाडाचा पाला खात नाही, तो काटेरी झाड पाहतो. एक एक पान, एक एक पान, एक एक पान. तसे काही श्रोते आलेले असतात, त्याला विदर्भाच्या भाषेत झांबले श्रोते म्हणतात. ते कीर्तनाकडे लक्ष देत नाही, काही त्यांच्या ओव्या प्रमाण श्लोक ते पाहत नाही. ते मंडप पाहता. गॅप ज्यादा झाला. ते साऊंडकडे पाहता. कोणी येऊन राहिलं कीर्तनात ते पाहता.
कोण कुठं बसलं ते पाहता. आपल्या गावची बी माणसं आली ते म्हणतात ती कुठे बसले. अरे ऐकणं कीर्तन, तू आला का आली इथं. पण हे वृष श्रोते, वश श्रोता. वृष म्हणजे उंट, काही वृषभ श्रोते. त्यांना खरं सांगा, खोटं सांगा, बैल मान डोलवतो. वृषभ श्रोता. श्रोता तसं असू नये. श्रवणस्य विभेदेन फलभेदोंत्र संस्थिता. महर्षी व्यास असं म्हणतात, श्रोता हा चातक असावा. चातक पाणी पितो, पण कशाचं? मेघाचं पाणी पितो तो. तसं श्रोता असावा, वरच्या वर सगळे सिद्धांत आत्मसात करणारा चातक श्रोता. हंस श्रोता असावा. हंस दुधातलं पाणी वेगळं करण्याची ताकद ठेवतो. तसा दृष्टांतातला सिद्धांत बाजूला करण्याची ताकद कीर्तनात बसलेल्या प्रत्येक श्रोत्याकडे असली पाहिजे, तर आपण उत्तम श्रोता. हंस श्रोता, मीन श्रोता. ऐकावी मून कथा जैशी धरुणी राहे चित्ता. एखादं कीर्तन ऐकलं तर त्या कीर्तनातले 10 मिनिट तरी आपल्या चित्ताला चिकटावे. त्याच्याकरता हे कीर्तन आहे. हा लाखो रुपयाचा खर्च काय तुमच्या करमणुकी करता थोडीच आहे, की माझ्या पाकिटाकरता थोडीच आहे. फक्त हा उद्धाराचा खर्च आहे. इथं आल्यानंतर सुद्धा आपल्या हृदयाला काहीच चिकटत नसेल, कीर्तनात येऊन सुद्धा ज्याला ज्ञानोबरींची ओवी अंतःकरणाला चिटकावी वाटत नसेल, तुकोबरींचं एखादं प्रमाण अंतरंगाला चिटकावं वाटत नसेल, तर काय करतं ते कीर्तन? एक ओवी जरी अंतःकरणाला चिटकली ना, तरी मनुष्याच्या आयुष्याचं सोनं होईल. महाराज, ज्ञानोबाईर हृदयाला चिटकल्याशिवाय देव मिळत नाही, कृपा होत नाही. संत आपले मायबाप आहे, ते किती चिकटावे की त्यांना सोडून दिवस आपला असू नये इतकं चिकटून जावं. भजनाने मनुष्याचं जीवन प्रफुल्लित होतं. तुम्ही अर्धा तास भजनाची सवय तुमच्या घरी लावा, तुम्हाला भजन केल्याशिवाय जेवावं सुद्धा वाटणार नाही. माणसाचं भजन माणसाला आवाज देतं. टाळ आवाज देतो साधकाला, हा टाळ घ्या, मला गळ्यात घाला आणि मला गा. आज मी गजानन महाराज मालोकार, गजानन महाराज संस्थांचे मानाचे मृदंगवादक, त्यांचा अंतविधी उरकून आलो. मी त्यांना दहन द्यायला गेलो होतो. एक गोड मृदंगवादक या महाराष्ट्राने, या विदर्भाने, खानदेशाने, मराठवाड्याने, मध्य प्रदेशाने गमावला. आयुष्यभर सेवा केली, वय काही नव्हतं, पण खूप सेवा केली. गजानन महाराजांचे मानाचे मृदंगवादक होते ते. अपघात झाला. ज्या वेळेला अपघात झाला तेव्हा मृदंग पाठीवर होता. ते रोहिटमध्ये आलं आणि त्याला गाडी धडकली. 4 जानेवारीला त्यांचा ॲक्सिडेंट झाला. 2:30 वाजेला दुपारी कानातून रक्तस्राव झाला, कुठंच लागलेलं नाही. आणि त्यांना आयकॉनमध्ये भरती केलं. ऑपरेशन झालं, रिस्पॉन्स चांगला होता. पण गेल्या गुरुवारी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यावेळेला आम्ही सगळे त्यांच्या अंत्यविधीसाठी निघालो. मी बीडचं माझं कीर्तन थांबवलं आणि अंत्यविधीला जायचं असं ठरलं. मुक्ताबाई संस्थेच्या वतीनं आपण तिथं गेलं पाहिजे. रस्त्यानं निघालो आणि नंतर फोन आला. त्यांचे काही ठोके डॉक्टरांचं म्हणणं आहे PM रूममध्ये चालू वाटले. त्यांना पुन्हा हॉस्पिटलाइज केलं. त्यांनी 2 दिवस पुन्हा काढले. आज ते शांत झाले. दुपारी सगळं गजानन महाराज संस्थानच तिथं होतं. सगळे आमच्या परिसरातले, मध्य प्रदेश बुडरानपूरपासून, तुमच्या परिसरापासून सगळे वारकरी होते. हो, मरताना सुद्धा ज्या महात्म्याच्या मृदंग सोबत आहे, किती चिटकलेलं असेल ते साधन आपल्याला. म्हणून आयुष्यात असं काहीतरी चांगलं चिटकवा, ज्याने आपलं भलं होईल. काहीतरी चिटकवल्याशिवाय आपलं भलं होणार नाही. ज्या लोकांनी आयुष्यात अजून गळ्याला माळा सुद्धा चिटकवली नाही, त्यांना माझे शब्द कळणं शक्य नाही. ज्यांच्या हृदयाला ज्ञानोबा चिटकलेले, ज्यांच्या हृदयाला हरिबापू चिकटलेले, त्यांना विचारा संत जीवन किती समृद्ध असतं. हो, श्रोत्याचे प्रकार आहे. चला, तुम्ही तयार श्रोते आहात. परत दरबारात नेलं आणि 1 लाख सोन्याच्या मोहरा दिल्या. कोणाला? ते शेतकऱ्याला. किती झाले आता? 2 लाख. 2 लाख सोन्याच्या मोहरा घेऊन आपल्या मित्राकडे आला आणि त्या मित्राला म्हटलं, गड्या तशा तर या 2 लाख सोन्याच्या मोहरा तुझ्याच कृपेनं मला मिळाल्या, मी भाग्य सांगतोय तुम्हाला. त्यानं त्यातल्या 2 लाख सोन्याच्या मोहरांमधल्या 5 मोहरा काढल्या आणि त्या ज्योतिषाला दिल्या. पण तो म्हटला, मला 5 मोहरा देताना वाईट वाटतंय, तशा तर या 2 लाख सोन्याच्या मोहरा मला तुझ्याच कृपेनं मिळाल्या,
पण 2 लाख मिळून सुद्धा यातल्या केवळ 5च मोहरा मला तुला द्याव्या वाटतं. याचं कारण काय? त्या ज्योतिषाने दिलेलं उत्तर आहे, काळजी करू नको. अरे मित्रा, तुझं भाग्य पाहणारा मी जरी असलो तरी तुझं भाग्य 2 लाख सोन्याच्या मोहराचं आहे आणि माझं भाग्य हे 5 मोहराचं आहे. व्यवहार कठीण आहे मित्रा. निदान जोडावया भाग्य घडेगा धनंजया. ज्ञानोबाराय म्हणतात, व्यवहारामध्ये धन मिळवायला सुद्धा भाग्य बलवान लागतं. अरे व्यवहारातली जिथं संत परंपरेत, अध्यात्मात, साहित्यात, ग्रंथ परंपरेत धनाला कवडीमोल किंमत आहे, त्या धनाला जर व्यवहारात भाग्य लाभत असेल तर संत चरण हे अध्यात्मातलं सर्वोच्च स्थान आहे. ते मिळवणंही भाग्य आहे आणि ते मिळालं म्हणजेही भाग्य आहे. व्यवहारिक भाग्य जर इतकं कठीण आहे तर तुम्ही मी ज्या भाग्याकडे चाललो त्या भाग्याचा परिचय करून घेणं काळाची गरज आहे. म्हणून तुकोबारे म्हटले, मी तुम्हाला त्या भाग्याचा परिचय करून द्यायलाच ही वाणी वापरली आहे. विठ्ठल विठ्ठल. माणसाचं भाग्य अनुकूल असायला काही जीवनामध्ये महत्वपूर्ण बदल आपल्यावर होत असतात. कोण कोण करतात हे बदल? मी त्या दिवशी बोलून आलो. पहिल्यांदा तर आपल्यावर कधी कधी काळ बदल करून जातो. काळ बदलला की माणूस सहज बदलतो. कृतयुगापासून तर आतापर्यंत माणसं बदललेली उदाहरणं आपल्याकडे भरपूर आहे. कृतयुगामध्ये माणसाच्या शरीराची उंची 28 हात होती. त्रेतायुगामध्ये 14 हात होती. द्वापार युगामध्ये 7 हात होती आणि कलियुगामध्ये ती 3.5 हात आहे. कृतयुगामध्ये याचं आयुष्य 1 लाख वर्षाचं होतं कोठेकर. त्रेतायुगामध्ये याला आयुष्य 10,000 वर्षाचं होतं. द्वापार युगामध्ये याला आयुष्य 1000 वर्षाचं होतं आणि कलियुगामध्ये याला आयुष्य 100 वर्षाचं आहे. हा कशाचा परिणाम आहे? काळाचा. काळ बदलणार. त्या घुसरकर महाराजांचं आवडीचं भजन आहे जे आपण नेहमी म्हणतो, जमाने में बदल आजकल हो रहा है. काळ बदलणार आहे. जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है. जमाने में बदल. काळ बदलणार आणि तुमच्यावर तो काळाचा प्रभाव होणार. काळाचा चुकीचा प्रभाव आपल्यावर होऊ नये याकरता तुकोबारांनी बऱ्याच ठिकाणी भगवंताला म्हटलं, काय? चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ.
हरिदासाला त्रास नाही होत का? काळाचा प्रभाव हरिदासावर पडत नाही आणि म्हणून त्याचं भाग्य उत्तम राहतं. कधी कधी माणसावर वातावरण प्रभाव टाकतं. तुम्ही जशा वातावरणात जाता तसेच होता. तुम्ही इथून वाशिमला राहायला जा, तुम्ही वाशिमचे व्हाल. नगरांतरी वसीजे तरी नागरचे होईजे. मोठ्या शहरात गेला की माणूस मोठा होतो. अहो ज्या वातावरणात गेला, ज्यांनी ज्यांनी पुष्पा 2 पाहिला त्याचे खांदे अजून नीट नाही होऊन राहिले. प्रभाव आहे ना तो त्या चित्राचा. त्याला सांगायला लागते तू या खांदा नीट कर. त्याचं लाल चंदनात जमून गेलं, तू लाल होईल. नीट चाल. तुझी बायको आहे ती काही श्रीवल्ली नाही, तुझी हानेल तुला रोमण्याना ती. वातावरणाचा प्रभाव पडतो. जातीचे ते चढे प्रेम, पक्षी बोले राम राम. जशा वातावरणात माणूस जातो, अरे पाखरं राम 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 म्हणू शकता, तर बाकीचं काय लावलं? वातावरण मनुष्याला प्रभावी ठरतं. भाग्य उत्तम बनायला काळ योग्य लागतो. योग्य वातावरणात आयुष्य जावं लागतं. नवे नवे कधी कधी भाग्य आपल्या अन्नावर सुद्धा अवलंबून असतं महाराज. आपण काय खातो यावर आपलं चांगलं वाईट अवलंबून आहे. काही काही माणसं मांसाहार करतात, त्यांच्याबद्दल मला फार बोलायचं नाही. पण वारकरी माणसं सुद्धा कुठेही जेवतात. कुठेही म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरी अन्न खाऊ नये, ज्याच्या घरचं अन्न सगळं द्रव्य अनितीचं आहे, त्याच्या घरी माणसं जातात आणि आम्हाला जेवण द्या. 5 पक्वान्नाचा बेत आहे. काय आग लावता त्या बेताला कोठेकर? अरे एखाद्यानं शेती पिकून आपल्या पोरीचं लग्न केलं, त्याच्या घरी जा आणि त्याच्या पोरीच्या लग्नात भाजीची बादली घेऊन 15-20 पानं वाढा आणि 15-20 पानं वाढून त्याच्या घरच्या ज्याच्या मुलीचं लग्न आहे तिच्या बापाकडे जा आणि म्हणा, पाटील तुमच्या घरचं लग्न पोरीचं काय कन्यादान केलं तुम्ही, वा वा वा, आनंद वाटला आम्हाला. अहो सोन्यासारखी पोरगी सोन्यासारख्या घरात पडली. जेवलात तुम्ही? पोटभर जेवलो. तुम्हाला उपवास घडतोय, त्या पंक्तीला अन्न कमी पडतंय, पंक्तीला नपूर आली हे लक्षात आलं, तरी तिथले 2-4 भाताची शीत उचला आणि ते पोटात घाला. त्याच्या घरचे कष्टाचे 2-4 भाताचे शीत सुद्धा तुमच्या माझ्या जीवनाचं भलं करू शकतात. कारण ते अन्न नाही, तो कष्टानं पिकवलेला प्रसाद आहे. शेतकऱ्याच्या घरी न मागता माणसाला भूक लागली ना, सहज कोणी दारात जा तुम्ही आणि जेवण मागा. तिथलं अन्न पवित्र आहे महाराज. बरं त्याला त्याच्या अन्नात जीव सुद्धा नाही. तुम्ही हॉटेलला जा दुपारी आणि तुमचं तानं पोरग घेऊन जा. तुम्हाला चहा पिला किंवा तुम्हाला दूध घेतलं आणि तुम्ही जर म्हटलं आम्हाला दूध पाहिजे, आमच्या पोरा करता पाहिजे, तर जो तुमच्या दुधाचा भाव आहे, तुमच्या लेकराकरता दूध मागितल्यावर त्याचा भाव दुप्पट होतो. 100 रुपये 200 रुपये लिटर दूध आहे हॉटेलला, बर दुप्पट. तीच प्रवासात एखादी गाडी ज्याच्या दारी गाय बांधलेली आहे, ते शेतकऱ्याच्या शेतात लावून पहा आणि फक्त म्हणा राम 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 राम. कुठून आले? आम्ही मुक्ताईनगरून आलो. कुठं चालले? माहूरला चाललो. बरं बरं, काय काय तो वेळ अशी आहे, तुम्हाला म्हणावं की नाही म्हणा. अहो निसंकोच बोला. काय भूक लागली का? नाही आम्ही जेवलो. मग झालं काय? आमच्यासोबत हे बाळ आहे, जर दूध असेल सकाळी तुम्ही काढलेलं, तर तेवढा आमच्या बाळाला दूध जरा लागणार होतं. अरे सकाळी काढलेलं पण दुपारी देऊ बाळाला? तासाभरात तर पुन्हा मी गाईकडे जाणार आहे. तासभरानंतर माझ्या गाईला धुण्याचा, माझ्या गाईला हात लावण्याचा वेळच होणार आहे. तासभरापेक्षा थांबा तुम्ही 5 मिनिटं बसा. मालकिनीला आवाज दिला, चहा ठेवा 4 कप. मी आलो वाड्यातून. अर्धासच माणसानं बाया खोसल्या, धोतर खोसलं, बादली घेतली आणि गाईचं वासरू सोडलं. गाईला धार लावली. 2-4 ताज्या दुधाच्या धारा भांड्यात काढल्या. बायकोला सांगितलं बाळाला दूध दे. बायकोला एवढंच सांगितलं, फक्त बाळाला दूध दे. बाळाला दूधही दिलं आणि सोबत एक बाटली सुद्धा प्रवासात भरून दिली. ताई पोराला पुढं भूक लागेल, माहूरला गेल्यावर तिथं दूध मिळायचं नाही तुम्हाला, आता सोबत घेऊन जा. ज्या वेळेला तो प्रवासी खिशात हात घालतो, मालक किती पैसे झाले दुधाचे, तो हात जोडतो म्हणतो, अहो पोराच्या दुधाचे काय पैसे राव, दूध आम्ही नाही, दूध त्या मायनं दिलं, तिच्या वासराला दिलं, तसं तुमच्या बाळाला दिलं, आम्हाला काही नको, ही एवढे 200 रुपये घ्या आणि जगदंबा मातेच्या, रेणुका मातेच्या दानपेटीत घाला
आणि आमचा त्या भगवतीला नमस्कार सांगा. ही वृत्ती या राज्यात कोणाची असेल तर केवळ शेतकऱ्याची ध्यानात, केवळ शेतकऱ्याची. अशा दारात किती वेळा जेवण मागा, तुम्हाला आशीर्वाद मिळेल. इकडं तिकडं काय जात. तुकोबारे म्हटले, अधमाच्या अन्ना खादलिया की देव मना, वमना खादलिया की देव मना, वमना आदरिया देव मना, अधमाच्या अन्ना खादली के जगरी वमना, खादली गरीब मना, खादली के गरीब मना. अधमाच्या अन्ना खादलिया की जे वमना कोठेकर. नरड्यात पोट घालायचं, नालायक माणसाच्या घरचं अन्न पोटात गेलं की, आणि वांती करायची बाहेर येऊन, ठेवायचं नाही ते अन्न पोटात. उपवास करा, उपवास. सज्जना संगती करावा उपवास, पण दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. उपवास करायचा, पण नालायक माणसाच्या घरचं, चुकीच्या माणसाच्या घरचं, व्यभिचाराच्या घरचं, भ्रष्टाचाराच्या घरचं, अत्याचाराच्या घरचं कधी माणसानं अन्न खाऊ नये. ते अन्न आपल्या भाग्याला कारणीभूत ठरतं. चांगल्यात चांगल्यानं ठरलं. चला, चौथी गोष्ट आहे, तुम्ही काय तुमच्या डोळ्याला दाखवता त्यावर तुमचं भाग्य अवलंबून आहे. भाग्याला मला माहिती नाही महाराज, मला किती अभंग सांगता येईल वेळेच्या मर्यादेत. तारीख घेताना काही तुम्ही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरवलं थोडीच आहे आमच्यासोबत. वेळ संपली का कीर्तन संपलं, मी काय गप्पा थोडी सांगतोय. तुम्ही आयुष्यभर ज्या इंद्रियाची तुम्हाला आणि मला काळजी घ्यावी लागणार आहे, विशेषतः मी तरुण मुलांना सांगतो, तुम्ही माझ्या भावासारखे. तुम्हाला जर तुमचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर 2 इंद्रियांची काळजी जीवनात घ्या. एक डोळे आणि दुसरे कान. चुकीचं आहे ते डोळ्याला दाखवू नका, आणि जे चुकीचं आहे ते तुमच्या कानाला देऊ नका. 2 इंद्रियांची काळजी घ्या. मी छाती ठोकपणे सांगतो तुम्हाला, तुमच्या केसाला कधी सुद्धा धक्का लागणार नाही. या 2 जणांची काळजी घ्यावी लागते. याची काळजी जर घेतली नाही तर ते त्रास देतील तुम्हाला. तेच दाखवतात सगळं आणि तेच त्रास देतात. ते केशव सुतांचं लिखाण बघा तुम्ही. मारवाड भाषेचा प्रयोग केला त्यांनी. मारवाड उदाहरण इतकं सामान्य आहे. एक व्यक्ती आंबराईत गेला, त्यानं आंबे झाडून पडताना पाहिले. पडताना त्याला आंबे दिसले, तो आंब्यापर्यंत गेला, त्यानं ते आंबे उचलले, ते आंबे खाल्ले. आंबे खाताना त्याला आंबराईच्या मालकाने पाहिलं, त्याला आंबराईच्या मालकाने पकडलं, मारलं, तो रडायला लागला. उदाहरण संपलं. पण भाषा कशी वापरली बघा पुढं सांगताना. मारवाड भाषा. आंबे पळे पेड़ छो देख्या 2 जना, देख्या सो दवळ्या नाही दवळ्या 2 जना, दवळ्या सो पाया नाही पाया 2 जना, पाया सो खाया नाही खाया घनो जना, खाया सो रस चाख्या नाही रस चाख्या 1 जना, रस चाख्या सो पकड्या नाही पकड्या 2 जना, पकड्या सो कुटीजा नाही कुटीजा 2 जना, अन कुटीजा सो रोया नाही रोया 2 जना. सिद्धांत सांगितला कर्माचा. ज्यांना कळालं त्यांना मी धन्यवाद देतो. सांगू की राहू देऊ? त्याचा अर्थ बघा किती सुंदर आहे. आंबे पळे पेड़ छो देख्या 2 जना, देख्या 2 जना, देख्या सो दवळ्या नाही दवळ्या 2 जना, दवळ्या सो पाया नाही पाया 2 जना, और पाया सो खाया नाही खाया घनो जना, घनो म्हणजे 32, खाया सो रस चाख्या नाही रस चाख्या 1 जना, रस चाख्या सो पकड्या नाही पकड्या 2 जना, आणि पकड्या सो कुटीजा नाही कुटीजा 2 जना, आणि कुटीजा सो रोया नाही रोया 2 जना. पण कर्माचा सिद्धांत सांगताना ते डोळ्याची इतकी काळजी घ्यायला लावतात. केशव स्वामी ते म्हटले, आंब्यानं डोळ्याने आंबा पाहला, डोळे चालत गेले नाही, डोळ्यानं आंबा उचलला नाही, डोळ्याने आंबा खाल्ला नाही, डोळ्याला चव कळत नाही, डोळ्याला कोणी पकडलं नाही, डोळ्याला कोणी मारलं नाही. पण दुर्दैव इतकं आहे की ज्या डोळ्यांनी आंबा पाहला होता
त्याच डोळ्याला अंतकाळी रडावं लागलं, शेवटच्या काळात रडावं लागलं. इतकं कर्म सूक्ष्म आहे कोठेक, म्हणून त्याची काळजी घ्यावी लागेल. उद्या काय घडलं पाहिजे आयुष्यात हे जर चांगलं ठरवायचं असेल तर याला चांगलं दाखवा, चुकीचं दाखवू नका. संतांनी चांगलं पाहिलं. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुण परिणाम, दृष्टी लागो तुझ्या सगुण परिणाम, दृष्टी लागो तुझ्या सगुण परिणाम, दृष्टी लागो तुझ्या सगळ्यांचे आवाज ऐकले की दुःख जाईल. त्याला पाहिल्यावर काय सुख होईल मला. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख. अरे देवा तुला पाहिलं बाबा, संपलं रे सगळं, आता काही नाही. याला दाखवलं ना चांगलं की माणसाचं चांगलं होतं. तरुण पोरांनी तर खूप वाचलं पाहिजे. आश्चर्य मला तरुण पोरं वाचत नाही. अरे तुम्ही बघा काय अभ्यास करता पोरं. जरा तुमच्या वाशिमला जा, मालेगावला जा, मी अनेक चांगल्या पोरांच्या संपर्कात आहे. विशेषतः MPSC UPSCचा स्टडी करणारी पोरं पहा, समाज कल्याणचा स्टडी करणारी पोरं पहा, तलाठी ग्रामसेवक ज्या भरत्या निघतील त्या काय तयारी करताय पोरं, काय IT चे पोरं अभ्यास करता महाराज, काय कौशल्य. अरे जेवढे ॲप्स तुमच्या मोबाईलला येतात यातलं एक ॲप जरी तुम्ही आयुष्यात बनवलं तरी जन्मभर उपाशी राहणार नाही तुम्ही, जन्मभर. हे कोण बनवतं सगळं? सगळं आउट ऑफ कंट्री. व्हॉट्सअप अमेरिकेचं, फेसबुक अमेरिकेचं, इन्स्टा अमेरिकेचं, आणि वापरणारे पोरं आपले. सगळं तिकडून आलं आणि वापरून राहिलो. सौंदर्य प्रसाधनावरचा खर्च बघा, मोबाईलवरचा खर्च बघा, जीवनात किती होतोय. आपलं काय चाललंय. घरात जे आजार वाढले, आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम झाले, हे आपल्यामुळं झाले सगळे. कोण गाईचं शेण अंगाला लावतं? थोबाड फोडेल आपली एखादा शेण लावा म्हटलं तर अंगाला. कोणाला गाईच्या शेणाने हात भरल्यावर लक्ष्मी घरात येण्यासारखं वाटतंय? कोण म्हणतंय? अरे बसलेले कीर्ती पोरं कीर्तनात असेत जे घरी गेल्यावर आपल्या आजी बरोबर तासभर गप्पा मारत बसतात. किती मुली अशा आहे कीर्तनाला बसलेल्या ज्या तुमच्या आजी बरोबर हरिपाठ घेतात. किती महिला कीर्तनाला बसलेल्या अशा आहे की जे आपल्या जेठाला, आपल्या दिराला, आपल्या मालकाला सोबत जेवायला बसून वाढतात. अरे म्हातारपणातला चांगला मित्र नातू असतो. घरातलं सगळ्यात सुंदर नातं हे आजोबाचं नातवाचं. घरात राहिलेलं नाही ना, ग्रंथ राहिले, सगळा बाहेरचा प्रभाव आपल्यावर झाला. एक तास सुद्धा रिकामा नाहीये. आमच्या काकाच्या पोरीचं लग्न झालं, तुम्हाला किती प्रभाव झाला सांगतो. आमच्या काकाच्या पोरी मुलगी फार सुंदर दिसायला, आमच्या काकीवर पडलेली देखणी. अहो तिला त्या मेकअप करणारीनं इतकं विचित्र सजवलं लग्नाच्या दिवशी की आमचीच चुलत बहीण आम्हाला ओळखू येत नव्हती. काय प्रभाव आपल्यावर. म्हणजे बाहेर गेलो तरच आपण चांगले दिसू शकतो, घरात नाही. एक दिवस माई बायको मला म्हणे 500 रुपये द्या. म्हटलं कशाले? येते म्हणे पार्लरला जाऊन. म्हटलं काय करतं तिकडं जाऊन? केस सरळ करते म्हणे. म्हटलं घरीच कर ना. होत नाही म्हणे. म्हटलं माय अख्खं खानदान सरळ केलं तू ना. तिकडे आल्या
तू प्रयत्न करून पाहिजे तुला यश येईल. म्हटलं मा खानदानापेक्षा तर फारच चांगलं आहे हे, केस सोपे आहे. किती प्रभाव पडला आपल्यावर हो या गोष्टीचा. जरा बसलेले लोक भानावर या. जसं डोळ्याला कानाला दाखवाल, सवय लावाल देहाला, त्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. चला अहो या ठरवूनच चाललं पाहिजे पुढं. वाचन दृकश्राव करू तैसे पाठांतर, करुणा कर भाषण. तुकोबांचं प्रमाणे डोळ्याला चुकीचं दाखवू नका. आणि शेवटचं आहे, तुम्ही कोणाबरोबर आयुष्य घालवताय यावर तुमचं भाग्य अवलंबून आहे. खूप श्रीमंत आहे घरचा म्हणून भाग्य उजळेल. अरे असे लय श्रीमंत होते. 7 कोटी घरावर राजीनामाचं पत्र लिहून बिभीषणानं लंका सोडली होती. देव आवडत नाही म्हणून आईच्या सहवासात राहायचं नाही हे ठरवणारा भरत होता. देव आवडत नाही म्हणून बापाच्या सहवासात राहायचं नाही हे ठरवणारा प्रल्हाद होता. आणि देव आवडत नाही म्हणून रावणाच्या सहवासात राहायचं नाही हे ठरवणारा बिभीषण होता. प्रल्हादे जनक विभीषण बंधू प्रल्हादाचा निंदू भरते केले राजमाता निंदू. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते केले राजमाता निंदू. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. माझं भाग्य बर्बाद करतील. हा बिभीषण, हा रावण या बिभीषणाचं जीवन उद्ध्वस्त करेल. राहायचं नाही त्याच्याजवळ. हा बाप आहे माझा, पण माझं उभी वळून टाकेल सगळं भाग्य. देव दाखवणार नाही मला. ऐकायचं नाही या बापाचं. न मानावे तैसे गुरुचे वचन, जेने नारायण अंतरितो हे म्हणणारे बळीराजा शुक्राचार्याचा डोळाच फोडून टाकला महाराज भाग्याच्या हाती आले. तर आपण काय, कोणाबरोबर राहता तुम्ही यावर संगा संजा येते कामात, कामात क्रोधो विजया येते. तुमचं भाग्य अवलंबून आहे. मग महाराज नेमकं भाग्य 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 सुरू झालं कीर्तन तेव्हापासून भाग्य भाग्य करत आहे. आम्ही जावं कुठं ते सांगा. जीवानं संताकडे जावं यात नवल काय. देवानं सुद्धा भाग्योदया करता संतांकडेच जावं. त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं, त्या परमात्म्याला जर त्याचं भाग्य उदयाला आणायचं असेल तर ज्ञानोबारांकडून मुक्ताबाईकडे जावं. आपला मुकुट काढावा भगवंतानं आणि ज्ञानोबारांच्या श्री चरणावर आपलं मस्तक टेकवावं आणि ज्ञानोबारांनी हात वरती करावा आणि देवाला आशीर्वाद द्यावा. काय म्हणावं, नांदामुच्या भाग्याने ओ नांदामुच्या भाग्याने
वारकऱ्याने हे प्रमाण तर अंतःकरणात ठेवलेलं आहे. इतरांनी जरा ज्यांना वाचनाची सवय नाही त्यांनी वाचून घ्या. नाद अमृतच्या भाग्याने. साधी ताकद आहे मुक्ताबाईजी, ज्ञानोबारांची. अरे जगाचा मालक आहे तो, या त्रैलोक्याचा अधिपती आहे. त्यानं फुंकर मारली तर आपण सगळे हलून जाऊ, इतकी ताकद आहे. पण त्यालाही भाग्योदय करायचं असेल तर विश्वमाऊली ज्ञानोबारांकडे जावं लागतं, तुकोबारांकडे जावं लागतं, चितकाला मुक्ताबाईकडे जावं लागतं. संताकडे गेल्याशिवाय भाग्योदय होत नाही महाराज. हे प्रमाण बघा तुम्ही. म्हणून ज्ञानोबारांच्या दिशेनं चला, ज्या दिशेनं हरिबापू गेले ना त्या दिशेनं चला. मी तुम्हाला देवाचं प्रमाण सांगितलं, जीवाचं प्रमाण सांगितलं. देवाच्या बापाच्या 2 पोव्या सांगतो आणि पहिलं चरण म्हणायला होतो. देवाच्या बापाच्या मुखातल्या 2 ओव्या. एकनाथी भागवतात वर्णन आहे. भाग्य कशाला म्हणतात. नारद महर्षी भगवंताकडे आले आणि वसुदेव महाराजांनी देवकी माता नारदांच्या स्वागताला गेल्या. देवकी मातेने तिलक केलं, त्यांना औक्षण केलं. आपल्याकडे पद्धत आहे, अतिथी देवो भव. स्वागत केलं आणि त्यांना मध्ये घ्यायला लागल्या. ज्या वेळेला ते उंबरठ्यात चढून मध्ये आले त्यावेळेला वसुदेव महाराजांनी आपले हात पुढं केले आणि झुकायला लागले. मस्तक आता नारदांच्या चरणावर ठेवू या भावनेनं वाकायला लागले. त्यावेळेला नारद महर्षी 2 पावलं मागे आले. नाही नाही नाही, असं करू नका. तुम्ही देवाचे पिता आहात, तुम्ही आमच्या पाया पडू नये. मग मी कोणाच्या पाया पडलं पाहिजे. अहो सगळं विश्वस्त तुमच्या पोराच्या पाया पडतं. ते म्हटले मी त्याच्याही पाया पडण्याचा प्रयत्न केला एक दिवस, मग त्यानं मला पाया पडू दिलं नाही. तुम्हाला म्हटला माझा पुत्र श्रीकृष्ण जान न सांगीची माझं ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण म्हणे मी पूर्ण बालक तुमचे. तोच माझ्या पाया पडला आणि म्हटला बाबा मी देव असलो म्हणून काय झालं, पण तुम्ही बाप आहे माझे. तरुण पोरांनीही वाचून घ्या, देवाचं प्रमाण आहे नाथांनी लिहिलेलं. अरे या विश्वाचा जो मालक आहे तोही म्हणतो मला माझ्या बापाच्या पाया पडू दे. किती बापावर प्रेम असेल भगवंताचं. जी पोरं आपल्या रोज बापाचा अपमान करतात त्यांनी वाचून घ्या या ओव्या. ज्या पोरांना बापाला उठवावं लागतं झोपेतून, बाळा उठ रे जरा रे, बैलाला अजून चारा नाही पाणी नाही, आपण शेतकरी येले का, उठणं. त्या पोराने ओव्या वाचून घ्या एकनाथी भागवतातले. परमार्थ म्हणजे काय, नुसतं आव्हान थोडीच आहे. अरे एक आवाज दिला तर तिकडच्या बांधावरचा बैल असा सरसरा पळत येतो बापाकडे. तानं बच्च होतं, त्याला वागवलं बापाने, बांधावर चरता चरता पळत येतात. 4 पायाचा बैल आपल्या बापाचा एक आवाज ओळखतो राजे हो. घरातल्या तरुण पोराला बाप 4 आवाज देतो, एकदा सुद्धा तो पोरगा बापाला ओ देत नाही. म्हणजे आपल्या बापाचा आवाज आपल्या गोठ्यातल्या बैलाच्या लक्षात राहतो. पण 25 वर्षाच्या पोराला मात्र कानातली ब्लूटूथ काढून आपल्या बापाकडे जावं वाटत नाही. ही या महाराष्ट्राच्या मातीची शोकांतिका आहे. ऐकावं वाटत नाही. रोज अपमान करता काही मुलं बापाचा. रोज मी पाहिलेले घर आहे तुम्हाला सांगतो. अरे पिता स्वयंमेव नारायण वेड्या. कीर्तनाला बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना माझी प्रार्थना आहे, रोज आपल्या बापाशी थोडा वेळ बोलत जा. तुम्ही कोणाशी अबोला धरा पोरं, पण गडेव बापाशी अबोला धरू नका. रे अरे या सोन्यासारख्या जमिनी त्याचे उपकार आहे आपल्यावर. तुम्ही घरी जाऊन पहा, तुमच्या बापाचं बनीन सुद्धा नीट नाही, तुमच्या बापाचं बूट सुद्धा नीट नाही. तुम्ही जरी नीट बोलत नसला ना तुमच्या बापाशी, तरी रोज 3 ठिकाणी तुमच्या लग्नाची गोष्ट काढणारा तुमचा बाप आहे. जाईल त्या मंदिरात तुमच्याकरता प्रार्थना करणारा तुमचा बाप आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप कर जोडी लेकुराची ओढी, बाप कर जोडी
आपुली कुरवंडी वाळूनी एकाएकी केला मीराची सदनी एकाएकी केला मीराची सदनी एकाएकी केला बाप करी जोडी लेकुराची उडी तुकोबारींचं प्रमाण आहे. पंढरीनाथ महाराजांनी योग्य जागेवरती दिलं. काय माझ्या कीर्तनातलं तुम्हाला काय आवडेल ना आवडेल, मी त्या दिशेनं कीर्तन करणारा सुद्धा माणूस नाही. मी त्या फांदात पडत नाही महाराज. तुम्हाला नसलं आवडलं येऊ नका, परत बोलवू नका. पण तरुण पोरांना माझी हात जोडून प्रार्थना आहे. अरे एक मुसलमानाचं बाप नाही रे पोर वृद्धाश्रमात, एक नाही गळे. आता काय सांगावं तुम्हाला, सगळे आपले. त्यांच्या बापांनी ना जमीन कमवली ना काही प्रॉपर्टी ना घर. तुम्ही एक विचार तर करा, आपल्या बापानं काय नाही दिलं आपल्याला. सगळंच तर केलं, तरी ते पोरं भंगार विकून आले तरी विचारता अब्बाजान कुछ खाया आपने. भंगार विकणार पोरग ज्याची दिवसाला कमाई 200-250 रुपये, ते बापाला म्हणतो बाबा जेवले 2 घास खाल्लं काही तुम्ही घेतलं. आपल्याला नाही विचारावं वाटत मला. आपला युवा आडवा येतो ना, आपण अहंकारी माणसं आहे. आपल्याला समाज मानतो, जग मानतं, आपण काय आपल्या बापाला विचारू. आपल्याला बापाला जर 2 शब्द आपण विचारलं तर आपला कमीपणा होईल, आपला अपमान होईल असं वाटतं आपल्याला. आपण मोठे झालो असं वाटतं. इतका मोठा माणूस कधीच होऊ नये की आपल्या बापापेक्षा सुद्धा आपल्याला मोठं पण वाटेल. कशाला मिळवायचं इतका मोठेपणा. नारद महर्षींबरोबरच्या संवादामध्ये एकनाथी भागवतात इतकं गोड वर्णन केलं नाथ महाराजांनी. ते म्हटले माझा मुलगा मला पाया पडू देत नाही. की म्हणतो मी तुमचा मुलगा आहे, मलाच पाया पडू द्या. बरं आता माझा पोरगाही पाया पडू देत नाही, तुमच्या पाया पडायचा प्रयत्न करतोय नारद महर्षी वसुदेवजी म्हटले, तर तुम्ही पडू देत नाही. मग आम्ही पाया पडायचं कसं. मला ब्रह्मज्ञानी व्हायचं आहे, पूर्णतेला जायचं आहे. पण तुमच्या पाया तुम्ही नाही म्हटलं तरी मी पडणार आहे का. तुम्ही काही देव माझ्या घरी जन्माला आला म्हणून आले नाही. मी देवाचा बाप आहे म्हणून तुम्ही माझ्या घरी आले नाही. तुम्ही माझ्या घरी येण्याकरता मी काय केलं पुढच्या ओवीत सांगितलं. तुम्ही भाग व धर्म अनुगामी तैच भेटीलाई जे आम्ही. जई कोटी पुण्य निष्कामी प्रयाग संगमी केलिया. आम्ही कोट्यावधी पुण्य प्रयागराज सारख्या महातीर्थावरती केली आणि त्या महातीर्थावर केलेल्या कोट्यावधी पुण्याईचा परिणाम आहे की तुम्ही आमच्या घराला आले. जर देवाच्या बापाला कोट्यावधी पुण्य नारदानं घरी यावं याकरता करावी लागत असतील तर 85वा पुण्यतिथी सोहळा ज्यांना ज्यांना सहज ऐकायला मिळतो, हरिबापू या संताचं पदस्पर्श ज्या गावाला लाभतं त्या तुमच्या पूर्वजांनी किती जन्म पुण्य केले असतील याचा तुमचा तुम्हीच अंदाज लावून घ्या. नारदांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला कोणी? देवाच्या पित्याने. 100% मला विश्वास आहे दंडवत घातल्यानंतर एवढंच म्हटलं असेल, भाग्याचा बोधय भाग्याचा उदय
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडली रखुमाई 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 भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय एथोनी अनुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. जगद्गुरु तुकोबारे म्हटले, देवा आमच्या आयुष्यातलं भाग्योदय तोच आहे, जेव्हा मी ते चरण आयुष्यात जोडू. तुम्ही मी सुद्धा लक्षात ठेवूया, आपल्या जीवनाचं भाग्य म्हणजे कोण म्हणा. संत संत हेच जीवनाचं भाग्य आहे, हे सर्वस्व भाग्य आहे. तुका म्हणे भाग्य या नामे म्हणिजे, संसारी जन्मी जे याची लागे. याच करता जन्माला या आणि एवढं भाग्य सफल करून घ्या. ज्यांनी संत डोळ्यानं पाहिले नाही, संत कधी पाहायला भेटतील. अरे ज्ञानेश्वरी रोज भाग्य आहे. वाट पाहते आपलं भाग्य. फक्त आपण पोहोचा ज्ञानेश्वरीपर्यंत, गाथेपर्यंत. माझे हरिबापू जर गाथेच्या मागं गेले असतील, ज्ञानेश्वरीच्या मागं गेले असतील, तर आपणही कोणाची घरं निघू नका. घर रिगे झाले पट्टराणी बळे. मोठ्याचं घर निघा, तुम्ही राणी व्हाल. निघाले केशवा घर तुझे, केशवाचं घर निघा. जनाबाई ज्याचं घर निघाल्या ते संत होते. आपण संतांचं घर निघू, बरं होईल. आपण देवाकडे जाऊ नका, संतांकडे जा. नामदेवरायांकडे जनाबाई गेल्या, देवाकडे गेल्या नाही. अहो जनाबाई नामदेवरायांकडे गेल्या, परिणाम देव जनाबाईकडे आला, धावत आला. का? भाग्य धरलं ना हाताला. जे चरण भाग्याचं आहे ते हाताला लागल्यावर तुकोबारे म्हटले, आता काही अपेक्षा जीवनात नाही. येतो नियान उठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. आम्हाला तिकडं नेऊ नको बाबा, आणि कुठं घालू सुद्धा नको. आम्हाला हेच आमचं भाग्य आहे. माणसं व्यवहारातच स्वतःला भाग्यवान समजायला लागले. अरे व्यवहारात कोण नशीबवान आणि कोण भाग्यवान आहे? इथं काही मिळवा, कधी भाग्य उदयाला येईल. नवीन नवीन वाटतं ते. लग्न न जमत असलेल्या पोराला लग्न झाल्यावर विचारा 2-4 वर्षांत, अहो काय म्हणते तुमचं भाग्य? भाग्य तो म्हणतो माय भाग्य माझ्या डोक्यावर आहे सध्या. आता ऐकत नाही कोणाचंच नाही. वक्ते बाबा सांगायचे, प्रपंचात कोणाचंच भाग्य उदयाला आलं नाही. एका ठिकाणी प्रेतयात्रा चालू होती. त्या प्रेतयात्रेत एक जण गेला, संपलंय कीर्तनच संपलंय. त्या प्रेतयात्रेत एक जण घुसला आणि त्यानं विचारलं, का हो कोण वारलं? लयच गर्दी आहे. ज्याला विचारलं तो म्हणे, त्या 4 खांद्यांच्या वरती जो आहे ना, माझ्या अंदाजानं तोच वारला. अबे म्हणे, तुला काही बुद्धी आहे की नाही का, कसं उत्तर देऊन राहिला तू? हे काही लोक मूर्खासारखी उत्तर देतात. म्हणजे आपण सांगा काही, ते म्हणता काही, ते करता काही. अहो एक डॉक्टरकडे एक व्यक्ती गेला, म्हणे राजू जरा डाळ ठणकून राहिली. असं काय? हा करा बरं. अरे किडली ते, मग काळा लागते दिले, काळा ना, बर बर हा ठेवा. त्यांनी घेतला, दात काढला, एक बाजूचा काढला, एक त्याच्या बाजूचा काढला. 3 दात काढल्यावर तो पेशंट म्हणे, का हो डाळ काढून राहील ते ना? अरे म्हणे डाळच काढतो, रस्ता तर करू दे. आता यायच्या काय नादी लागता हो सांगा तुम्ही? कुठे कठीण आहे काय काय माणसाची. तर तो म्हणे ज्या 4 खांद्यांच्या वरती आहे म्हणे, तो वारला असेल पहा. म्हणजे आता हे तो तिथं गेला, त्यानं पुढे जाऊन पाहिलं, प्रेत दिसून आलं. म्हणले पण कोण वारलं? बाई आहे कोणतरी. पुढे एक माणूस दिसला, त्याच्या हातात उजव्या हातात मळकं होतं, डाव्या हातात कुत्र होतं. अरे बापरे, हे काय म्हणे बापू, मळकन कुत्र? तो म्हणे राम 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 राम. तुमची मिसेस का? हो, सगळ्यात विशेष माझी मिसेस. त्या वारल्या? हो वारल्या. हे मळकं? म्हणे ती वारली म्हणूनच. बरं बरं. म्हणे का हो कुत्र हे? म्हणे भाऊ तेच तिले चावलं.
आता इतक्या अडचणीच्या काळात आपल्याला जी मदत करायला धावून येतो त्याला वाऱ्यावर कसं सोडू, म्हणून मी आपलं त्याला सोबत घेऊन आपलं स्मशानभूमीपर्यंत. तो विचारायला आलेला म्हणे, कुत्र तो कामाचा आहे राजू, तुम्ही एक काम करा, 2-4 दिवस हे कुत्र द्या आपल्या घरी. तो म्हणे तुम्ही येळे झाले काय, हे काही सगळे अंत्यविधीला आलेले नाही, निम्मे कुत्र्याला जेला, फक्त रांगे तुम्ही येते, रांगेत थांबा, रांगेत थांबा. अरे इथं भाग्योदय करणारे चांगल्यांनी शेकून घेतली आपली. कोण कोण, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचूनी तुझ्या ठाव नाही कोठे. इकडं काय लागू, आपली बॅटरी कुठे चमकत बसू नको बाबा, तू संतांकडे जा. तिथं गेल्यानंतर तुकोबर आहे, तुम्ही आता, आम्ही नाही हलणार. अरे ज्यांनी भाग्योदयाला आणलं त्याच्या मोबदल्यात आम्ही मरेपर्यंत येतो नियान उठवू माथा, मरणा वाचूनी सर्वथा. मरण जरी आलं तरी आता इथून मस्तक उचलणार नाही म्हणजे नाही. काही कर बाबा. मग तुमचं मन जर तुम्हाला त्रास द्यायला लागलं तर आम्ही सांगू त्या मनाला, ओई बळकट, तुमची माफी मागतो सगळ्यांची, ओई बळकट माझ्या मना रे तू धीट, माझ्या मना तू जरा धीट हो, तिकडं जाऊ नको. तू जर तिकडं गेला तर तुला त्रास होईल, इथंच थांब. किती वेळ थांब, मरणा वाचूनी सर्वथा. अरे मरण येईपर्यंत तिथं थांब, मग तुला जायचं तिथं जा. संतांजवळ थांबलं तरच मजा आहे, आनंद आहे, दैदिप्यमान सोहळा आहे. संतांना सोडून पुढं चालाल, माती आहे माती. आणि किती माती, कशी माती, माती ऐकायची का तुम्हाला, थोडा आवाज द्यायला आणि इकडे द्या. सिस्टीमवाल्यांना श्रीराम साऊंड धन्यवाद देतो, गायक वादकांना पुनश्च धन्यवाद देतो. आणि जे ऐकण्याकरता बरेच जण तेवढंच ऐकायला घरून आले, त्यांच्या चरणी प्रणाम करून. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही झालं, तरी दुसरा येईल, हे जरी नाही झालं. गाडी वाजवा सज्जन एक साथ. धरंग मंगेश महाराजांसोबत आपण आनंद घेऊया. प्रत्येक करत शेवटी बा काळ बांधून येईल, करत शेवटी बा तुम्ही पण टाळ वाजवून आता वर्तमान खोटे तुमचे वर्तमान, हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. भिंगाग बाई भिंगाग, भिंगाग बाई भिंगाग, ओ भिंगाग बाई भिंगाग, भिंगाग बाई भिंगाग, अवघा
हृदयात हो हो दान मागायचा दाताचा दातवन गाग कुणी कुंकू गा कुणी काळाबारी 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 दाताचा दातवन गाग कुणी दाताचा दातवन गाग कुणी कुंकू गा कुणी काळा कुंकू गा कुणी काळाबारी गागा कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 हम वाग्या हम वाग्या हम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी रे सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझा माझा बल्लारीची मला मल्हारी दिवारी माझा बल्लारीची मला मल्हारी दिवारी माझा बल्लारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी इच्छा मुरळीच पाहू नका पडाल नरकद्वारी बोध बुदली ज्ञाना दिवटी उजळा महाद्वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी दौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका दौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका दौर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका दौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका 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 हात सब एक साथ धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोली बोलत